नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात आपलं स्वागत आहे. बघा, आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही. विशेषतः जेव्हा अचानक एखादं वैद्यकीय संकट किंवा मेडिकल एमर्जन्सी उभी राहते. अशा वेळी पाठीशी भक्कम आर्थिक पाठबळ असणं किती गरजेचं आहे हे आपल्या सर्वांनाच माहितीये. आज आपण अशाच एका खऱ्याखुऱ्या लाईफ सेवर म्हणजेच आर्थिक जीवनरक्षकाबद्दल सविस्तर बोलणार आहोत. जरा कल्पना करा, घरात अचानक कोणाला तरी हार्ट अटॅक आला किंवा अगदी कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचं निदान झालं आणि तातडीने सर्जरी करावी लागली. हॉस्पिटलचं बिल बघता बघता लाखांच्या घरात जातं आणि बँक अकाउंटमध्ये तेवढी रोख रक्कम नसते. अशावेळी पैशांची जमवाजमाव करणं, बापरे, नुसत्या विचारानेच घाम फुटतो नाही का? अशा भयानक परिस्थितीत कुणीही काय करेल बरं? आणि नेमक्या अशाच कठीण वेळी आपला EPF म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड एखाद्या भक्कम आधारासारखा मदतीला धावून येतो. या सुविधेला इलनेस ॲडव्हान्स किंवा आजारपणासाठीचा आगाऊ निधी असं म्हणतात. अनेकांचा असा एक पक्का गैरसमज असतो की PFचे पैसे ना ते फक्त रिटायरमेंटनंतरच काढता येतात. पण तसं अजिबात नाहीये. अत्यंत गंभीर वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी रिटायरमेंटची किमान सेवा कालावधीची कोणतीही वाट न पाहता आपण आपल्याच PF खात्यातून पैसे काढू शकतो. खऱ्या अर्थाने ही एक मोठी जीवनवाहिनी आहे. चला तर मग वेळ न घालवता या विषयाच्या थेट खोलात जाऊया. आज आपण पाहणार आहोत वैद्यकीय आणीबाणी आणि EPF या ॲडव्हान्ससाठी पात्र असणारे आजार, पैसे काढण्याची मर्यादा कशी ठरते, आवश्यक कागदपत्र आणि KYC, उमंग ॲपवरून क्लेम करण्याची प्रक्रिया आणि सर्वात शेवटी आपल्या निवृत्ती निधीवर याचा काय परिणाम होतो. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, वैद्यकीय आणीबाणी आणि EPF. इथली सर्वात भारी आणि महत्त्वाची गोष्ट कोणती माहितीये? हा ॲडव्हान्स मिळवण्यासाठी तुम्ही अमुक इतकी वर्ष नोकरी केलीच पाहिजे अशी कोणतीही अट नाहीये. समजा तुम्ही नुकतीच एखादी नवीन नोकरी सुरू केलीये आणि तुमच्या PFचं योगदान अगदी आत्ताच सुरू झालंय, तरीही इमर्जन्सीच्या वेळी तुम्ही या सुविधेचा फायदा घेऊ शकता. नवीन कर्मचाऱ्यांसाठी हा खरोखरच खूप मोठा दिलासा आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. या ॲडव्हान्ससाठी नेमके कोणते आजार पात्र आहेत? EPFO ज्या गंभीर आजारांसाठी ही आपत्कालीन सुविधा देते त्यामध्ये प्रामुख्याने हृदयविकार, किडनी निकामी होणं किंवा डायलिसिस, कॅन्सरवरील उपचार, TB म्हणजेच क्षयरोग, पॅरालिसिस, यकृताचे गंभीर आजार, मानसिक आजार आणि कोणत्याही प्रकारच्या मोठ्या सर्जरीचा समावेश होतो. हे सगळं ऐकून घाबरून जाऊ नका. हे सांगण्यामागचा मुख्य उद्देश हाच आहे की जेव्हा उपचारांचा खर्च आपल्या आवाक्याबाहेर जातो ना, तेव्हा आपलं PF अकाउंट एका मजबूत ढालसारखं आपलं रक्षण करतं. आता हा पुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे. भाग 3, पैसे काढण्याच्या मर्यादेची गणना म्हणजेच कॅल्क्युलेशन. इथे EPFO 2 मुख्य मर्यादांची तुलना करतं. हे समजायला अगदी सोपं जावं म्हणून आपण त्यांना लिमिट A आणि लिमिट B म्हणूया. लिमिट A म्हणजे तुमच्या 6 महिन्यांचा बेसिक पगार आणि महागाई भत्ता म्हणजेच DA यांची एकूण रक्कम. आणि लिमिट B म्हणजे तुमच्या PF खात्यातील केवळ तुमचा स्वतःचा म्हणजे कर्मचाऱ्याचा एकूण हिस्सा. या 2 रकमांची थेट तुलना केली जाते. आणि यातली सर्वात महत्त्वाची गोम इथेच आहे. या 2 लिमिट्सपैकी जी रक्कम कमी असेल ना, नेमकी तेवढीच रक्कम तुम्ही ॲडव्हान्स म्हणून काढू शकता. एका उदाहरणाने समजून घेऊ. समजा तुमचा बेसिक पगार आणि DA मिळून दरमहा 40,000 रुपये आहे. म्हणजे 6 महिन्यांची रक्कम झाली 2,40,000. पण तुमच्या PF खात्यात तुमचा हिस्सा फक्त 1,80,000 रुपये जमा आहे. तर अशावेळी 2,40,000 आणि 1,80,000 यापैकी कमी रक्कम कोणती? अर्थातच 1,80,000. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त 1,80,000 रुपयेच काढता येतील. नियम अगदी क्लिअर आहे? पुढे जाऊया चौथ्या भागाकडे, आवश्यक कागदपत्र आणि KYC. असं क्लेम करण्यासाठी तुम्हाला प्रामुख्याने डॉक्टरांचं वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट, रुग्णालयाचे रेकॉर्ड्स किंवा ॲडमिशनचा पक्का पुरावा आणि गरज पडल्यास इतर काही मेडिकल रिपोर्ट्स द्यावे लागतात. काही विशिष्ट केसेसमध्ये कंपनीकडून म्हणजे तुमच्या एम्प्लॉयरकडून व्हेरिफिकेशनचीही गरज लागू शकते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमची फायनल पात्रता ही तुम्ही सबमिट केलेल्या कागदपत्रांच्या ताकदीवर आणि सत्यतेवरच अवलंबून असते. पण ह्या संपूर्ण प्रक्रियेत सर्वात मोठा स्पीड ब्रेकर कोणता असेल? तर तो म्हणजे अपूर्ण KYC. हे अजिबात विसरून चालणार नाही की तुमचा आधार कार्ड, बँक अकाउंट आणि चालू मोबाईल नंबर तुमच्या UN सोबत पूर्णपणे अपडेटेड आणि लिंक असलाच पाहिजे. विचार करा, इमर्जन्सीमध्ये पैशांची तातडीने गरज आहे आणि फक्त KYC पूर्ण नाही म्हणून क्लेममध्ये उशीर होतोय, असं कुणालाच परवडणारं नाहीये. आता पाहूया ही संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष काम कशी करते.
भाग 5 उमंग ॲपवरून क्लेम करण्याची प्रक्रिया. हे अगदी सोपं आहे. सर्वात आधी मोबाईलवर उमंग ॲप डाउनलोड करा. तिथे EPFO विभागात जाऊन रेज क्लेमवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा UAN नंबर टाका आणि मोबाईलवर आलेल्या OTPने तो तपासा. पुढे तुमचं बँक अकाउंट तपासून योग्य तो मेंबर ID निवडा. यानंतर फॉर्म 31 निवडून पैसे काढण्याचं कारण म्हणून इलनेस म्हणजेच आजारपण सिलेक्ट करा. आणि शेवटी रक्कम टाकून डिक्लेरेशनला संमती द्या आणि आधार OTPद्वारे व्हेरिफिकेशन पूर्ण करा. झालं. अगदी काही मिनिटांत तुमचा क्लेम सबमिट होतो आणि तुम्ही ॲपवरच तुमचं स्टेटस आरामात ट्रॅक करू शकता. आणि आता शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा 6वा भाग, निवृत्ती निधीवर होणारा परिणाम. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की जेव्हा आपण हा ॲडव्हान्स घेतो तेव्हा प्रत्यक्षात आपल्या भविष्यातील निवृत्तीच्या बचतीचा एक खूप मोठा हिस्सा कमी होतो. काढलेली ही आगाऊ रक्कम आपल्या भविष्यातील उरलेल्या रिटायरमेंट कॉर्पसला कशाप्रकारे कमी करते याची आपल्याला जाणीव असायला हवी. हे नीट लक्षात घ्या. हा मेडिकल ॲडव्हान्स म्हणजे कोणतंही कर्ज किंवा लोन नाहीये. त्यामुळे ते परत फेडण्याचं तुम्हाला कोणतंच टेन्शन नाही. ही एक खूप मोठी जमेची बाजू आहे, हे नक्कीच. पण मित्रांनो, ही एक दुधारी तलवार आहे. कारण आज जरी कर्जाविना तुम्हाला तातडीचा दिलासा मिळत असला, तर यामुळे म्हातारपणासाठी साठवलेला तुमचा हक्काचा निधी कायमचा कमी होतोय. म्हणूनच अगदी खऱ्या आणि गंभीर वैद्यकीय आणीबाणीच्या वेळीच या सुविधेचा वापर करणं शहाणपणाचं ठरतं. तर आता ह्या विश्लेषणाच्या अगदी शेवटी एक खूप महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. काय सर्व EPF सदस्यांना खरोखरच या आपत्कालीन सुविधेची पूर्ण माहिती आहे? आणि तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला कधी याची गरज पडली आहे का? बघा, वैद्यकीय आणीबाणी कधीही दार ठोठावून येत नाही. त्यामुळे तुमचं EPF खातं अशा संकटाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे की नाही आणि तुमचं KYC अपडेटेड आहे की नाही हे वेळीच तपासणं अत्यंत गरजेचं आहे. आजच्या या माहितीपूर्ण विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.